नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो कालच्या लेक्चरमध्ये ज्या पद्धतीनं मी कमिट केलं होतं की तुमच्यासाठी एक गणित बुद्धिमत्तेसाठी लेक्चर घेऊन येईल, तर ते मी आणलेलं आहे. आपण बिलकुल वेळ न घालवता त्या ठिकाणी डिस्कस करू. बघा, मी थोडंसं सुरुवातीला तुम्हाला सांगायचं आहे, 3 प्रकारचे विद्यार्थी असते पहा, ज्यांना गणित बिलकुल जमत नाही किंवा जेमतेम जमते, काही मीडियम लेवलचे असतात आणि 90% भरणा ह्या 2 कॅटेगरीतल्याच पोरांचं आहे. सो एकतर जमत नाही, थोडंफार जमते किंवा जमते पण तितकं जमत नाही, आणि काही एक्सलंट आहे. तर मला तर असं वाटते 65% पोरं असे असतील जे खूप एक्सलंट आहे आणि जे 20 आउट ऑफ 20 किंवा 20 पैकी 17-18 काढण्याची ताकद ठेवतात. म्हणजे सो आजचं लेक्चर जे आहे, सो हे जी गरीब जनता आहे, बिलकुल जमत नाही, थोडंफार जमतंय किंवा सर मीडियम आहे पण तरी आम्हाला त्याच्यात 14-15 पर्यंत आमचा स्कोर गेला पाहिजे, सो त्याच्यासाठी हे लेक्चर असणार आहे आजचं. ते मी आधीच क्लिअर करतोय तुम्हाला. या लेक्चर्समध्ये मी काही शॉर्टकट पण सांगणार आहे, ज्याच्यामध्ये वेळेवरती जर तुम्हाला वेळ नाही पुरला आणि गणिताचं एक उत्तर मारायचं आहे कोणतं तरी ऑप्शनमधून, तर ते कोणतं मारलं पाहिजे, सो याच्यासाठी पण मी तुम्हाला गाईड करणार आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सहसा मेथडनी जाणार नाही आहोत. एकतर डायरेक्ट ऑप्शनमधून जायचं आहे आपल्याला, कशा पद्धतीने ऑप्शनवरून उत्तरं निघू शकतात किंवा शॉर्टकटनी कशी उत्तरं निघू शकतात, तिथल्या तिथं कसे उत्तर फिरवायचे, सो याचं गायडन्स करणे हे आजच्या लेक्चरचं, आणि शॉर्टकट सांगणे, सो हे आजच्या लेक्चरचा उद्देश असणार आहे. म्हणजे आपण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही जेव्हा गणितं सोडवायला लागता तर प्रत्येक 3-4 क्वेश्चन नंतर कंबाईनमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन असा 100% टाकला जातो की तुमचा वेळ तिथं गेला पाहिजे, तो क्वेश्चन तुम्हाला ओळखता आला पाहिजे आणि तो क्वेश्चन स्किप करता आला पाहिजे. सगळ्याच बॉलला 6 मारायचा नाही आहे आपल्याला, काही बॉल आपल्याला जाऊ द्यायचे आहेत, बरोबर. सो 3-4 प्रश्न जे वेळ खाणारे आहे, प्रचंड वेळ खाणारे आहे, आणि तुम्ही जर त्यामध्ये तेवढे एक्सलंट नसाल तर तिथं वेळ घालवायला कुठं आपल्याला परवडत नाही. कोणत्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला वेळ घालवायला परवडत नाही, ते सोडून दिलेले बरे आणि कोणत्या केसमध्ये सोडलेले बरे. आणि असे सोडणाऱ्या प्रश्नांचं प्रमाण किती असणार आहे? फक्त 3-4, पण ते ओळखता आले पाहिजे. तर ते कसे ओळखायचे, कसं गेलं पाहिजे तुम्ही पटापट, सो त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. चला, पहिला क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये पाहूया. त्याच्यामध्ये खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे. आता असे जर प्रश्न आले आणि याची जर तुमची ऑलरेडी प्रॅक्टिस झालेली असेल, तुमच्या माहितीच तो याची जर तुमची ऑलरेडी प्रॅक्टिस झालेली असेल तरच अशा प्रश्नांमध्ये तुम्ही हात घातला पाहिजे. हे 2025मध्ये तुम्ही ते घेऊन पण बसू शकता पेपर. 2025च्या पूर्वपरीक्षेला जे क्वेश्चन आले होते 20 मॅथ्स आणि रिझनिंगचे, ते आपण डिस्कस करतोय बरं का पोरांनो. मग त्याच्यामधला पहिलाच प्रश्न होता. तर माझं सरळ सरळ म्हणणं आहे, ज्या पोरांना या पद्धतीचे प्रश्न सोडवण्याची बिलकुल सवय नाही आहे, सो अशा पोरांनी या प्रश्नांच्या फंद्यात न पडलेलं बरं. डायरेक्ट दुसरा प्रश्न घ्यायचा सोडवायला. आणि ज्यांना सवय आहे तर ते ह्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या येते, म्हणजे तुम्हाला मांडण्याची पण गरज नाही आहे. आणि जेवढं तुम्ही त्या पेपरवर मांडणं टाळाल, माझी मनोमन इच्छा आहे, जर 20 प्रश्न तुम्हाला कंबाईन गट ब मध्ये विचारले जातात, सो त्या गट ब मधल्या 20 प्रश्नांपैकी किमान 10 प्रश्न असे असले पाहिजे किंवा 8 प्रश्न असे असले पाहिजे ज्याला तुम्हाला पेन टेकवायची वेळ नाही आली पाहिजे, बरोबर. तरी पण मी इथं थोडंसं समजावून सांगताना मला पेन टेकवावंच लागणार आहे, पण तुमच्या लक्षात येऊन जाईल की खरंच ह्या प्रश्नाला पेन टेकवायची गरज नाही जर आपल्याला त्याचा अभ्यास असेल तर. आता इथून कुठून सुरुवात करण्यात आलेली आहे? 1/2 × 3 इथपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. असे किती शृंखलेत पदं आहे? 15 पदं आहे. तर याचा शॉर्टकट काय आहे? आपल्याला शॉर्टकटच बोलायचं आहे, मेथडनी जायचंच नाही आहे. शॉर्टकट असा असतो की वर जेवढे दिलेले आहेत तुम्हाला 1 आकडे, हे प्लस करत नेल्यानंतर 15 पदं आहे म्हटल्यानंतर अंशामध्ये किती येणार आहेत? तुमच्या 15 येणार आहे. अंशामध्ये किती येणार आहे? सरळ सरळ 15. आता त्याची ती मेथड आहे सॉल्व करण्याची. अंशामध्ये तुमच्या काय येणार आहे? सरळ सरळ 15 येणार आहे. दुसरं, पहिला आकडा किती आहे? 2 आहे. पहिला आकडा किती आहे? 2 आहे. गुणेला आता 15वा आकडा किती असेल? आता इथं सुरुवातच याची 2-3 पासून झाली. 1 × 2 पासून झालेली नाही, 2 × 3 पासून झालेली आहे. मग इथं पण तसंच असेल. इथं 15वा आकडा जो आहे तो 16 × 17 असणार आहे. तो किती असणार आहे? 16 × 17. मग पहिलं पद 2 असते, शेवटचं पद 17 असते. 17 × 2, 17 × 2 म्हणजे 34 असते, म्हणजे 15/34 हे तुमचं काय असते? डायरेक्ट उत्तर असते. म्हणजे सो हे पहिल्या जे आहे अशा पद्धतीचं जर गणित आलं तर हे याच पद्धतीनं मेथडनी गेले तर तुमचा भरपूर वेळ जाईल त्याच्यामध्ये आणि ते परवडणार नाही. शॉर्टकटनी सोडवायचे असतात. आता तुम्ही हे जरी विसरले खाली काय आहे वगैरे वगैरे, आयोग तुम्हाला स्वतः हिंट देत असते. तुमचा वेळ लागू नये हे आयोगाला पण वाटते काही केसेसमध्ये. म्हणजे इथं तुम्हाला हे जरी माहीत असलं की याच्यामध्ये खाली काय करावं लागतं हे जरी माहीत नाही आहे, पण वरची टोटल करावी लागते एक आणि जेवढे पद आहे तेवढेची टोटल त्याच्यामध्ये येणार. 15 पद आहेत तर मग अंशामध्ये 15 येणार. हे जरी तुम्हाला माहीत असलं तरी इथं फक्त 4 ऑप्शनमध्ये हे खालचं काढत बसायचं नाही. 4 ऑप्शनमध्ये फक्त 15 दिलेलं आहे एका याच्यात, डायरेक्ट उत्तर. सो उत्तर काढायच्या फंद्यात पडायचं नाही, उत्तर ओळखायचं आहे आपल्याला. उत्तर काढायचं नाही आहे, काढत बसायचं नाही आहे, ओळखायचं आहे.
तुम्हाला एवढं जरी माहीत असलं की या अशा प्रकारच्या गणितांमध्ये छेदात तुम्ही विसरून गेले की हे 17 गुणेला 2 करावं लागतंय, 15वा आकडा हा 16 गुणेला 17 असणार आहे, तरी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्यातला शेवटचा आकडा 17 घ्यायचा असतो, इथला आकडा 2 घ्यायचा असतो. 17 दुने हे जरी माहीत नसलं, वरची टोटल 15 येते, तर इथं ऑप्शनमध्ये तुम्हाला 15 कुठंच नाही आहे, पहिल्याच नंबरमध्ये आहे. झपकन उत्तर येते. किती वेळ लागतो याला माहिती आहे का? 10 सेकंद. जरी तुम्हाला हे माहिती असलं, 10 सेकंद लागतात फक्त की वरच्या याची बेरीज होत असते. आणि जर तुम्हाला माहीत नसेल की हे असं सोडवावं लागते, तर याला पेन टेकून सोडवण्यात वेळ घालवू नये, डायरेक्ट लेफ्ट करून टाकायचा तो प्रश्न. का बरं मी लेफ्ट करायला सांगतो? सर तुम्ही डायरेक्ट पहिलाच प्रश्न लेफ्ट करायला सांगितला. अहो शेवटी तुमच्यासाठी ताटात पंचपक्वान्न वाढलेले आहे, त्या गणितांची उत्तरं पहिल्या येतात. किती सेकंदात? 10 सेकंदाच्या आतमध्ये येतात. तुम्ही ह्या गणिताच्या मागं तो वेळ गमवाल. म्हणजे त्याच्यामुळं गणित किंवा रिझनिंग हे कुठल्याही पद्धतीनं आपल्याला इगोर घ्यायचं नाही आहे. जमलं सोडवायचं नाही तर पुढं जायचं आहे. लक्षामध्ये त्याला गोल करून टाकायचं आणि पुढं जायचं. वेळ जर उरला तर तुम्ही वापस इथं येऊ शकता, पण वेळ नाही उरला आणि लेफ्ट झालं, पण त्या गणिताच्या वेळेमध्ये म्हणजे तुम्ही ह्या गणिताला सोडवायला 60 सेकंद लावले समजा, आणि नाही सुटलं हे गणित, किती महागात पडेल? आणि सुटले तरी काय परवडेल 60 सेकंद गेल्यानंतर? सो त्याच्यामुळे तेवढ्या याच्यात आपण 10 नाही 20-20 सेकंदाचं एक गणित, 3 गणितं सुटतात ना तुमच्या तेवढ्या वेळेमध्ये. सो त्याच्यामुळं असे गणितं लेफ्ट करायचे, आणि आले तर मी सांगतो त्या मेथडनी डायरेक्ट उत्तर मारायचं. पुढे जाऊया आपण. आता बघा, 6 सलग समसंख्या आहे. ABCDEF अशा 6 संख्या आहे, ज्याची बेरीज 150 आहे. बरोबर. पुढे जाऊया. तर त्यापुढे 3 सलग समसंख्यांची बेरीज किती? म्हणजे याच्यात ABCDEF ह्या 6 संख्या आहे, याच्या पुढे आणखी 3 सलग समसंख्या येणार आहे. त्या 3 समसंख्यांची बेरीज त्यांनी विचारलेली आहे. मग कसं जायचं? एकदम सोपं आहे. सरासरीचं हे गणित आहे. किती संख्या आहेत या? 1 2 3 4 5 6 6 संख्या आहे. त्याची बेरीज किती आहे? 150. याची सरासरी काढून घ्यायची. 6 संख्या आहे, 150 सरासरी आहे, म्हणजे 150 भागीला 6, साइन 2 12, 6 35. म्हणजे मधली संख्या जी आहे याची सरासरी म्हणजे मधली संख्या असते, ही 25 असणार आहे. म्हणजे डी किती असणार आहे? 26 असणार आहे. ई समसंख्यांची बेरीज आहे, ही समसंख्यांची बेरीज आहे. सो 25च्या पुढची डी लगेच काय असणार आहे? 26. ई किती असणार आहे? 28. एफ किती असणार आहे? 30. त्याच्या पुढच्या 3 संख्या कोणत्या असणार आहे? 32, 34, 36. यांची जर टोटल मारली तुम्ही तर ती येते 102. ती येते 102. 6 4 10, 10 2 12, हातचाला 1, 3 3 9 1 10. सो म्हणजे 102 उत्तर येते. सो असं पण तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता याच्यामध्ये. ह्याचं उत्तर हार्डली 20 सेकंदात 30 सेकंदात तुमचं येणार. 5-6 सेकंद वाचायला जाणार तुमचे. डायरेक्ट याच्यामध्ये समसंख्यांची बेरीज दिलेली आहे, त्याचा मीन काढायचा, कारण आपण मीन काढूनच पुढे जाऊ शकतो. ते जर तुम्ही असं म्हटलं पहिली संख्या x मानू, मग दुसरी संख्या x+2, तिसरी संख्या x+3, चौथी संख्या पहिली संख्या x+2, दुसरी संख्या x+4, मग त्याची टोटल मारली, मग इज इक्वल टू 150 केलं. अरे त्याच्यात किती वेळ जाईल तुमचा? मेथडनी सोडवायला परवडतच नाही. मेथड श्राप आहे इथं. डायरेक्ट ॲव्हरेज काढायचा त्याचा. मधली संख्या भेटली तुम्हाला, ती म्हणजे कोणती? 25. मग ही 26 असणार आहे, ही 28 असणार आहे, हे 30 असणार आहे. त्याच्या पुढच्या 3 संख्या कोणत्या आहे? 32, 34, 36. मग तिघांची बेरीज मारली 102. आणि जर समजा हेही जमत नसेल, लय गरिबी असेल गणिताच्या बाबतीत, तर शॉर्टकट सांगतो. लेक्चर शेवटच्या दिवशी कंडक्ट करण्याचा हाच हेतू आहे. शॉर्टकट सांगतो. पहा, आयोगाला कळाल्यावर आयोग गेम करू शकते तुमचा पुढच्या एक्झाममध्ये. म्हणून हा आपण उद्याच्याच पेपरसाठी जर आलं, परीक्षेत चान्स मिळाला तर लागू करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये सर्वात जवळचे 2 आकडे पाहायचे ऑप्शनमधले. सर्वात 2 जवळचे आकडे कोणते आहे? 100 आणि 102. हा डायरेक्ट 80 आहे आणि हा डायरेक्ट 90 आहे. जवळचे 2 आकडे कोणते आहे? 100 आणि 102. याच्यापैकी एक तुमचं उत्तर असणार. तुम्ही याच्यामध्ये जर तुम्हाला येत नसेल गणित आणि टोला मारायचा असेल तर ह्या 2 पैकी एक मारू शकता तुम्ही. लक्षामध्ये 2 जवळचे आकडे पाहायचे ऑप्शनमधले आणि त्याच्यापैकी एक मारून टाकायचं. मग आता ते रामभरोसे आहे. ते जर तुम्ही 100 मारलं तर चुकलं, 102 मारलं तर बरोबर आलं. हे शॉर्टकट आहे आणि मेथडनी सोडवलं तर खूप वेळ जाते. आपण मेथडबद्दल बोलायचंच नाही आज आपल्याला. चला पुढे जाऊया आपण. पुढे जायचं आहे. मी गणिताचा शिक्षक नाही आहे, तुमची मदत करण्यासाठीच हे लेक्चर घेऊन आलेलो आहे. मी त्याच्यात लक्षात घ्या, मेथडनी शिकवणे किंवा हे आजच्या लेक्चरचा हेतू नाही आहे. मला मनापासून वाटते तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये येणं प्रकारे मार्क वाढले पाहिजे. गणित रिझनिंगच्या बाबतीत पोरांना खूप भीती असते, मनामध्ये शंका असतात, कुशंका असतात. त्याच्यानंतर त्या भीतीपायीच बिचारे सोडवत नाहीत. ते सोडवायला लागले तरी तिथं काहीच आठवत नाही वेळेवरती. मेथड नाही, शॉर्टकट नाही. म्हणून तुम्हाला मदत झाली पाहिजे म्हणून आजचं लेक्चर आणलेलं आहे. माझे काही क्लास नाही आहे गणिताचे किंवा काहीच नाही आहे, फक्त प्युअरली हेल्प करण्याच्या दृष्टीनंच आणलेलं आहे. 19-20 झालं थोडंसं माझ्याकडून सांगताना, बरोबर सर ते नाही सांगितलं, हे नाही सांगितलं तुम्ही, हे कसं आलं तर झालं तर मला माफ करून टाका. त्या बाबतीमध्ये मी प्रयत्न पूर्ण करतोय तुम्हाला समजावून सांगण्याचा. मला हेही दाखवायचं आहे की लवकर सुटू शकते.
आणि उत्तर पण बरोबर येते हे दाखवायचं आहे. आपण दोन्ही अँगलनी जाऊ आणि शॉर्टकट पण सांगायचं आहे. चला शॉर्टकट लक्षात आला तुमच्या. पुढचं गणित आपण हाती घेऊ. बघा हे वाचायला तुमचे हार्डली 5 सेकंद जातात. गणित वाचायला समजायला 5 सेकंद लागतात. तिथून पुढं आन्सर यायला हार्डली 20 सेकंद लागतात. बरोबर. पहिले याचं ॲव्हरेज काढून घेतलं ते 25 आलं. परत एकदा सांगतो, याचं ॲव्हरेज काढलं. ॲव्हरेज कसं काढतात तुम्हाला माहीत आहे. टोटल भागीला संख्या. संख्या किती आहे 6. ॲव्हरेज किती आहे, सॉरी बेरीज किती आहे 50. 150. 150 भागीला 6 25. म्हणजे याचा अर्थ 150 ही जी टोटल येते याच्यातली जी मधातली संख्या आहे एकदम ह्या 6 संख्यांच्या मधातली ती 25 आहे. मग डी 26 असेल कारण समसंख्या आहेत. त्याच्या पुढं 28, त्याच्या पुढं 30, त्याच्या पुढच्या 3 संख्या विचारल्या 32 34 36. टोटल मारले 102 आली. खतम उत्तर. आलं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. एका रिकामा जलतरण आहे. हे बघा एका रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे. एकदम सोपा प्रश्न आहे हा. असे सोडायचे नाही, खाऊन टाकायचे प्रश्न. 305 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. किती तास लागतात? 8 तास लागतात. तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? काय विचारले त्यांनी? अजून किती वेळ लागेल? अजून किती वेळ म्हणजे ऑलरेडी 8 तास गेलेले आहेत त्याचे. सिंपल आहे. किती भरलाय तलाव? 5 पैकी 3 भरलाय. मी माझ्या मेथडने सांगतोय बरं. 5 पैकी किती भरलाय? 3. किती तास लागले भरायला? 8 तास. किती भरलाय? 3. राहिला किती? 2. मग त्याला किती वेळ लागेल असंच विचारलंय. त्याला x लागेल. याला आडवा तिरपा गुणाकार करायचा याचा. 3 गुणेला x म्हणजे 3x इज इक्वल टू 2 गुणेला 8 म्हणजे 16. x इज इक्वल टू 16 भागीला 3. 3 5 15. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 म्हणजे 5.33 तास लागतील त्याला. 5.33 तास आहे का आपल्याकडे? 5.33 तास. तर इथं 2 ऑप्शन आहे. 5 तास 20 मिनिटं, 5 तास 20 मिनिटं, 30 मिनिटं, 5 तास 30 मिनिटं. मग हे जे आहे 5.33 तास आलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये 5 तर हे कॉमन आहे. 2 पैकी एक उत्तर आता कन्फर्म झालं. पण 0.33 तास म्हणजे किती मिनिटं असतात? तर गुणेला 60 करायचं. कारण हे 0.33 तास आहे ना. हे 5 बाजूला काढू आपण. आता पुढं किती लागला वेळ? 0.33 तास. तासाच्या मिनिटामध्ये याला 60नं गुणावं लागेल. 0नं मग हे 3.3 होऊन जाईल. 0 जर उडवतो म्हटलं याचं तर याचा दशांश इकडे शिफ्ट होऊन जाईल. गुणेला 6. 6 त्रिक 18. हातचाला 1 6 त्रिक 18 म्हणजे 19.8. 19.8 म्हणजे जवळपास 20. म्हणजे याचा अर्थ त्याला किती वेळ लागेल? 5 तास 20 मिनिटं. आलं लक्षामध्ये? वेळ किती लागेल त्याला? 5 तास 20 मिनिटं. एकदम सोप्या पद्धतीनं. ते एक्स मानून फिक्स मानूच्या फंद्यात पडायचं नाही. हे सोडून दाखवलं म्हणून एवढा वेळ लागला. हे पाहिल्या सुटणारे प्रश्न आहे. एकदम पहा. 5 पैकी 3 भरलाय 8 तास लागले. 2 भरायला किती वेळ लागेल? 2 भरायला किती वेळ लागेल? येतं लक्षामध्ये? तर मग त्याचा आडवा तिरपा गुणाकार केला. आडवा तिरपा गुणाकार करून एक्सची किंमत काढली. ती आली 5.33 तास. तासाचे मिनिटामध्ये कन्वर्ट केलं. उत्तर आलं त्याच्यामध्ये 5 तास 20 मिनिटं त्याचं उत्तर आलं. आता शॉर्टकट सांगतो. मगाशी सारखंच. येतं लक्षात? मगाशी सारखंच. आता हे कट करून टाकतो पहा मी. हे झालं. हे मेथडनी सोडवलेलं नाही आहे आपण. शॉर्टकटनी सोडवलेलं आहे आपण. हे मेथडनी सोडवलेलं नाही, शॉर्टकटनी सोडवलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, डायरेक्ट याच्यावरून कॅल्क्युलेट करायचं. ते डायरेक्ट येऊन जाते तुमचं. दुसरं, उत्तरच मारायचं आहे. म्हणजे सोडवायला वेळ नाही भेटला बाबा, उत्तर मारायचं आहे, तर जवळचे 2 पाहायचे कोणते आहे. 1 मिनिट. याच्यामध्ये जवळचे पाहून घ्या. 5 तास 30 मिनिटं, 5 तास 20 मिनिटं. किती आहे? 5 तास 30 मिनिटं आहे, 5 तास 20 मिनिटं आहे. 2 पैकी एक उत्तर मारू शकता. किंवा मग LCM घ्यायचा. LCM म्हणजे कॉमन मिनिमम म्हणतो आपण त्याला, किंवा LCM म्हणतो. बघा इथं 20 मिनिटं आलेलं आहे, 20 मिनिटं आलेलं आहे, 20 मिनिटं आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हा ऑप्शन कटला. त्याच्यानंतर इथं 6 तास आलेलं आहे, इथं 3 तास 13 तास आलं, इथं 5 तास आलं, इथं 5 तास आलं. म्हणजे 5 कॉमन आहे. मग हे तर ऑलरेडी कटलेलं आहे. 5 तास 20 मिनिटं, 20 कॉमन आहे. म्हणजे याचा LCM 20 मिनिट आहे. LCM म्हणजे काय? कॉमन मिनिमम. सो याच्यामध्ये कॉमन किती आहे? 20 मिनिटं. याच्यामध्ये बाकीच्या उरलेल्या तासांमध्ये 5 तास कॉमन आहे. म्हणजे 5 तास 20 मिनिट तुमचं उत्तर असायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? असं पण तुम्ही जाऊ शकता. किंवा मग जवळजवळचे 2 पैकी एक उत्तर मारू शकता तुम्ही. अशाही पद्धतीने येते उत्तर. म्हणजे जर तुम्हाला टोलाच मारायचा आहे पेपरमध्ये, शेवटी GS सोडवण्यात खूप वेळ गेला आणि शेवटी 3 मिनिटं राहिलेले आहे. 3 मिनिटात पोरं काय करतात? मग 2 पकडलं तर 2च मारत जातात, राम भरोसे. 3 म्हटलं तर 3च मारत जातात, 4 म्हटलं तर 4च मारत जातात. तर असं न करता तुम्ही पटापट असं पाहून पण त्याच्यामध्ये मारू शकता. काही का होईना उत्तर बरोबर येण्याच्या शक्यता तुमच्या वाढतील. पुढे जाऊया आपण. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढवले, दुसऱ्या बाजूचे माप 10% वाढवले, 10% कमी झाले, तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती?
क्षेत्रफळाचं मोजमाप करायचं. असं समजून चालू की एक बाजू जी होती त्याची ही 10 होती, दुसरी बाजू पण 10 होती, क्षेत्रफळ किती आलं 100. आता एक बाजू 5% कमी केली, ही वाली बाजू 5% कमी 5% वाढवली असं त्यांचं म्हणणं आहे. मग मला सांगा 10चे 5%, आता हे पटकन काढता आले पाहिजे. 10चे 10% म्हणजे 1 असते, 10चे 10% म्हणजे 1 असते, 10चे 5% म्हणजे काय असेल 0.5. ती वाढवली बाजू म्हणजे हे 10.5 होईल. एकदम सोपं. दुसरं 10% कमी केली एक बाजू, ही बाजू 10% कमी केली, 10% म्हणजे 1 म्हणजे ही झाली 9. मग करा 9 गुणेला 10, 10.5 किती येते हे 9 5 45, हातचे आले 4, 9 5 45, इथं 4 आले, सो हे 4 आणि 9 1 9 म्हणजे किती आलं 94.5. मग आता हे 100पेक्षा 94 पॉईंट किती न कमी आहे 5.5 म्हणजे कितीची त्रुटी यायला पाहिजे 5.5. कितीची त्रुटी यायला पाहिजे 5.5ची. आता परत एकदा शॉर्टकट काय आहे, जवळचे दोन आकडे पहा कोणते आहे, 5.1 आहे आणि 5.5 आहे. 7.5 दूर आहे, 10 पण दूर आहे. सो 5.1 मारा किंवा 5.5 मारा किंवा LCM काढा. 5 5 कॉमन आहे, आलं लक्षामध्ये. इकडं 5 5 कॉमन आहे, इथं 7 आहे, इथं 1 आहे, त्याच्यामुळं ह्या दोनपैकी एक उत्तर आहे आपलं. इथं 0.1 आहे, इथं 0.5 आहे, इथं 0.5 आहे आणि इथं पॉईंटच नाही आहे, म्हणजे 0.5 इथं कॉमन आहे. तर मग हे 5 कॉमन आहे, इकडचे 0.5 कॉमन आहे, मग हेच उत्तर असलं पाहिजे. मग ज्याला जर वेळेवरती काहीतरी मारायचं आहे बाबा तर ते ह्या पद्धतीनं पण जाऊ शकतात. पण हे केव्हा, जेव्हा तुम्हाला वेळ पुरलेला नाही आहे. बिलकुल माझा GS मध्येच वेळ गेला सर निघून, आता मला सोडवायला वेळ नाही आहे, मला अक्कड बक्कड बंबे बो पण करायचं नाही आहे. सो जायचं आहे तर इथं तुम्हाला म्हणजे असं समजून चला की इथं तुम्हाला मार्जिन मिळू शकते अशा पद्धतीनं गेल्यानंतर. चला पुढे जाऊया आपण. पुढे जायचं. आता बघा, आतापर्यंत असा क्वेश्चन आला नाही. पहिला एक क्वेश्चन आला होता पहिला नंबरचा, आतापर्यंत असा दुसरा क्वेश्चन आलेला नाही आहे. सो ज्याच्यामध्ये तुम्ही अडकून जाल, हा तो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अडकू शकता. बघा काय म्हणणं आहे, एक गोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे, म्हणजे हा दंड गोलाकार त्या ठिकाणी खांब आहे, त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ हे 352 मीटर स्क्वेअर आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर क्यूब आहे. तर त्या खांबाची उंची किती असेल, म्हणजे त्यांनी त्या खांबाची काय केलेलं आहे, तुम्हाला हाईट विचारलेली आहे. हाईट किती असेल असं विचारलेलं आहे. आता लक्षात घ्या, ज्या पोरांना याला हे जे आहे याला दंडगोल म्हणतात, म्हणजे सिलेंडर म्हणतात ह्याला. खांब जो असतो तो दंडगोलाकार आकाराचा असतो, म्हणजे सिलेंडर आकाराचा असतो. आता सिलेंडरचं क्षेत्रफळ किती असते आणि त्याचं घनफळ किती असते याचे जर फॉर्म्युले माहीत नसतील, बरोबर, तर हा प्रश्न लेफ्ट करायचा. आणि तसं पण इथं तुम्ही जवळजवळचं ऑप्शन वापरू शकत नाही. इथं कोणकोणते पर्याय आहे तुम्हाला, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, चारही पर्याय जवळजवळचे आहे. तर असा क्वेश्चन लेफ्ट करून पुढचा क्वेश्चन हाती घ्यायचा. आणि ज्यांना माहिती आहे फॉर्म्युले, सो त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला. बघा आता हा क्वेश्चन थोडासा तुम्हाला काय करावं लागणार, सोडवावा लागणार. म्हणजे मी शॉर्टकट पण सांगतो त्याच्यासाठी कुठं आहे. बघा याचा जो फॉर्म्युला आहे दंडगोलाचा, जे घनफळ असते ते असते πr²h आणि ते किती दिलेलं आहे तुम्हाला 2464 दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्षेत्रफळ दिलेलं आहे ते असते 2πrh, ते किती दिलेलं आहे 352. याला मेथडनी सोडवण्याशिवाय पर्याय नाही. एक शॉर्टकट पण सांगतो, मेथडनी पण आपल्याला जायचं आहे. बघा आता याच्यामध्ये जर आपण πr² भागीला 2πrh केलं, आपल्याला काय काढायचं आहे, एच काढायचं आहे. त्याच्यामध्ये एच काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आर काढावा लागणार. बघा πr² भागीला 2πrh करायचं इज इक्वल टू, बघा 2464 भागीला 356 त्या ठिकाणी होतील. आता याच्यामध्ये असं सोडत बसायचं, जजमेंट घ्यायचं. जर 3 8 24 होतात पण पुढे 56 पण आहे, मग 3 7 21 होतात आणि 3 7 21 केल्यानंतर 7 सकम एक मिनिट, इथं किती आहे 2464च आहे. 7 सकम 42, एक मिनिट, याच्यामध्ये 7 त्रिक 21, 7 हे 352 आहे बरं का, तेच म्हटलं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. हे 352 आहे. याचा 7 पट जर केला आपण, याचा 7 2 14, हातचा आला 1 7 5 35 आणि 1 36, 6 आले 3 आले, 7 त्रिक 21 आणि 3 24, म्हणजे याला 7चा भाग जातो डायरेक्ट. इथं हे पाय कटलं, एच कटलं, आर कटलं, 2 राहिले, म्हणजे आर किती आलं आहे 14 आलेला आहे. आता आरची किंमत जर आपण इथं ठेवली
तर बघा 2 गुणेला पाय गुणेला आरची किंमत किती आलेली आहे 14 गुणेला एच गुणेला 352. आता याच्यामध्ये हे जे आहे 2 गुणेला हे 22/7 असतात पाय म्हणजे गुणेला 14 गुणेला एच इज इक्वल टू 352. 7 दोन्ही 14 होतात. हे 11 दोन्ही 22, 11 3 33, 11 दोन्ही 22, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 चौक 32 म्हणजे एच किती आला 4. तर म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये उत्तर काय असायला पाहिजे पर्याय क्रमांक 1. सो ही झाली मेथडनं सोडवायचं म्हटलं तर. तुम्हाला जजमेंट घेऊन जर सोडवायचं असेल जजमेंट घेऊन जर सोडवायचं असेल तर तुम्ही असंही सोडवू शकता. आणखी तुमच्याकडे एक ऑप्शन आहे जजमेंटने जायला. तुम्हाला माहीत आहे पाय आर स्क्वेअर एच म्हणजे पाय म्हणजे किती असते 22/7 असते. आर स्क्वेअर आहे एच आहे गुणेला एच आहे. शॉर्टकटनं जायचं असेल तर 24 जजमेंट घेऊन. म्हणजे माझं तर तेच म्हणणं असते की पेपरमध्ये सोडवल्यापेक्षा तुम्ही हे सोडवल्याने एवढं सोडवावं लागणार. त्याच्यापेक्षा सर्वात सोपं आहे फॉर्म्युले माहीत नसेल लेफ्ट करा पुढे जा. ऑप्शनवरून पण काही लागत नसेल. आता माझं काम आहे शिक्षक म्हणून आज उभं राहिलो तुमच्यासमोर तर हे सोडवल्याच गेलं पाहिजे. तर मेथडने असे जाऊ शकता. शॉर्टकट काय की सर मला एकच फॉर्म्युला माहीत आहे ते म्हणजे दंडगोलाचे घनफळ. ते म्हणजे काय असते रे पाय आर स्क्वेअर एच. सो मी इथं मांडलं. इथं 11 दोन्ही 22 होतील. हे 11 दोन्ही 22 2 राहिले. 11 दोन्ही 22 11 4 44 आलं. सो त्याच्यानंतर बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे आर स्क्वेअर एच इज इक्वल टू 112 गुणेला 7. हे जर केले आपण 112 गुणेला 7 आणखी काही जातो का भाग एखादा पहा बरं याच्यामध्ये. इकडं 7 केल्यानंतर गुणेला होऊन जातील ते. 7 दोन्ही 14 हातचाला 1 8 7 1 7 784 आर स्क्वेअर एच आलं. आता हे 784 आलं तर लक्षात घ्या एचची अशी कोणती व्हॅल्यू ठेवली तर परफेक्ट स्क्वेअर आरचा निघेल. तर पहिली व्हॅल्यू ठेवून पाहू आपण 4. परफेक्ट आरचा स्क्वेअर निघतो का. आपल्याला ऑप्शनमध्ये हाईट दिलेली आहे ऑप्शनमध्ये. सो पहिला ऑप्शन घेतला 4. तर बघा इथं जर 4 घेतला तर मग हे काय होईल 4 1 4 3 राहिले 4 8 32 4 9 36 2 राहिले 24 4 सख 24 196 कशाचा वर्ग आहे 14चा वर्ग आहे. 14चाच आहे ना 12चा 144 169 बरोबर आहे. 14चा 196 आहे. म्हणजे परफेक्ट स्क्वेअर येतोय त्याच्यामध्ये आरचा म्हणजे एच किती असली पाहिजे 4च असली पाहिजे. असा पण शॉर्टकट तुम्ही वापरू शकता. फक्त हे कॅल्क्युलेशन थोडेसे तुम्हाला जमायला पाहिजे आणि एक थोडासा फॉर्म्युला माहीत पाहिजे. नाही तर सरळ सरळ असा प्रश्न जर आला अवघडातला अवघड तर त्या ठिकाणी तो लेफ्ट करून टाकलेला कधी पण बरा. पुढे जाऊया आपण. बाकी प्रश्न एकदम आवाक्यातले असतात असे. तुम्ही एक जनरली लक्षात ठेवा 5 नंतर एक प्रश्न येतोच. बघा हा प्रश्न आला पहिले 1 नंबरचा आला होता. आता हा 5 नंबरचा क्वेश्चन 85वा म्हणजे पुढचा. आता बाकीचे सोपे असतात. पुढे जाऊया आपण. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणांची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. तर त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त असेल. समजा निर्मिती मूल्य 100 होतं. समजा निर्मिती मूल्य त्याचं किती होतं 100. तो स्वतःसाठी किती नफा ठेवतो 10%, घाऊक व्यापाऱ्यासाठी 20% आणि किरकोळ व्यापाऱ्यासाठी 30%. म्हणजे टोटल किती झालं ते 30 आणि 30 60. आणि तुम्ही म्हणत असाल आता हे 10 20 30 आणि 30 60 60 मारले तर तुम्ही चुकले. या ठिकाणी डायरेक्ट येत नाही. याची टोटल मारली म्हणजे उत्तर आलं असं नसते. कारण जेव्हा पहिला व्यापारी जेव्हा नफा घेईल पहिल्यांदा 100वरती तो किती रुपयाचा नफा घेईल 10 रुपयाचा. 10 रुपयाचा नफा घेतल्यानंतर म्हणजे 100वरती 10% म्हणजे 10 रुपयाचा नफा घेईल. तर इथं हा 10 रुपयेच नफा राहतो. पण दुसरा व्यक्ती जो नफा आपल्याला जातोय तर हा नफा 20% हा फक्त 100च्या 20% नाही घेणार. तो ह्या 10%च्या पण 20% घेईल. म्हणजे 100चे 20 म्हणजे ते झाले 20 आणि ह्या 10%चे 20 म्हणजे किती 2 म्हणजे तो 22 रुपये नफा कापून घेईल. किती झाला 22 रुपये नफा. म्हणजे टोटल नफा किती कटला पहिले 10 कटला. 100 तर आहेच आहे आकडा त्याच्यावर पहिल्याने 10 कापून घेतला नफा दुसऱ्याने 22 कापून घेतला म्हणून ती दुसऱ्यापर्यंत वस्तू झाली 122 रुपयाची. किती रुपयाची झाली 122 नाही 132 रुपयाची. 132 रुपयाची झाली. आता तिसरा व्यक्ती 30% नफा कापून घेतोय किरकोळ व्यापारासाठी 30%. आता हे 30% कोणाचे असतील तर ह्या 100च्या तर 30 असतील. पण हे जे 10 आणि हे 22 आलेले आहे म्हणजे 32 आलेले आहे त्याचेही ते 30% असतील. 32च्या 30% जर तुम्ही केले तर बघा 32च्या 30% मग डायरेक्ट इथं 3 न गुणायचं याला 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 म्हणजे याचा अर्थ 30 रुपये तर भेटतात. वर हे जे 22 मधले हे 12 आहे आणि हे 10 आहे म्हणजे 32 आहे त्याच्यावर त्याला 9.6 भेटतात. म्हणजे टोटल त्याला तिसऱ्या याच्यामध्ये किती नफा मिळेल हे होईल 39.6. म्हणजे पहिल्या केसमध्ये तिसऱ्या केसमध्ये 39.6
दुसऱ्या केसमध्ये 22 झाला त्याला नफा, आणि पहिल्या केसमध्ये 10. 10 आणि हे 22 किती झाले 32. 32 आणि हे 39.6 केले तर ते येते 71.6. हे 71.6 आहे. सो याच्यामध्ये असं मांडत बसायचं नाही की बाबा एक्स मानू मग त्याचे 10% काढू, मग हे त्याला लय जड जाते. डोक्यातल्या डोक्यात विचार करायचा अशा गणितासाठी की पहिल्या जर उपकरणाची जी बेसिक किंमत आहे ती जर 100 असेल, पहिले 10% वाढवले, 10 रुपये त्याची किंमत वाढली. दुसऱ्यानं 20% वाढवले, तर 20% कशाच्या वाढणार आहे? 100वर तर 20 तर वाढतील, पण 10चे पण 20% वाढतील. 10चे 20% किती होतात? 2. म्हणजे दुसरा जो आहे तो 22 रुपये काढून घेतोय त्यातले. म्हणजे पहिल्याने 10 काढले, दुसऱ्याने 22 काढले, आता किंमत झाली 132 रुपये. आता तिसऱ्याने 30% काढले, तर 30% तर होताच होता 100चे, पण ह्याचे 10 आणि ह्याचे 22 म्हणजे 32चे पण 30% घ्यावे लागतील. ते होतात जवळपास 9.6. म्हणजे हा तिसरा माणूस जो आहे 39.6 रुपये नफा त्यातून काढून घेतोय. यानं 39.6 काढला, याने 22 काढले, यानं 10 काढले, टोटल मारलं ते 71.6 येते. प्रश्नाचं उत्तर 71.6 आहे. असं डायरेक्ट पाहून सोडवण्याचा प्रयत्न करायचा, जजमेंट घ्यायचे तिथं. आणि टक्केवारी असे म्हणू शकत नाही सर टक्केवारी आमच्यासाठी नवीन आहे. याच पद्धतीनं जायचं असते. हुशार पोरं ह्याच पद्धतीनं जातात. आणि जर नाही आहे, डायरेक्ट टोला मारायचा आहे तुम्हाला किंवा डायरेक्ट सोडवायचं आहे, तर इथं जवळचे आकडे पहा. 70.6, 71.6, दोनपैकी एक मारून टाकायचा. हे जवळपास आकडे आहे. 70.6, 71.6. पुढे जाऊया आपण. एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर हे 52:13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा, एक मिनिट, त्यांचं काय म्हणणं आहे? एका देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येच्या गुणोत्तर जे आहे 52:53 आहे. म्हणजे राज्य 52 आहे आणि गुणोत्तरामध्ये 13 काय आहे? केंद्रशासित प्रदेश. तर देशातील राज्यांची संख्या म्हणजे 52 ही केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा म्हणजे 13 किती टक्क्यांनी जास्त आहे? तर 13×52 4 पटीनं जास्त आहे. म्हणजे 400% जास्त पाहिजे. 4 पट म्हणजे किती? 1 पट म्हणजे 100, डबल म्हणजे 100, डबल म्हणजे 100ने वाढले, ट्रिपल म्हणजे 200ने वाढली, आणि चौबल म्हणजे 300ने वाढली. 4 पट झाली ना ती, बरोबर. सो 13×52 होतात, तर अराऊंड ते किती होतात माहीत आहे का? 400%ने ती किंमत वाढली, 4 पटीनं वाढली. पण आयोगाने इथं ऑप्शनमध्ये तेवढं दिलेलंच नाही आहे. याचं उत्तर आयोगाने 400 ऐवजी 40% दिलं. तर हा सर्वात वादातीत प्रश्न होता, जो आयोगाने कॅन्सल करायला पाहिजे होता. पण तुमचं माझं दुर्दैव, आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केला नाही. याचं उत्तर 13×52 असल्यामुळं सो एक तर 300% पाहिजे होतं, कारण 13×52 होते. सो किती टक्क्यांनी? तर ते 4 पटीने म्हणजे 400%च होत असतात. ते 400 द्यायला पाहिजे होतं. म्हणजे याचा अर्थ आयोग चुकीचं उत्तर देऊन पण नंतर बदलवत नाही. आणि हे तुम्हाला पुढं पण पाहायला मिळेल एका गणितामध्ये. असो, काही का असे ना, 400 पट तर नाही आहे, 400% नाही आहे. 4 पट म्हणजे 400% होत असते, लक्षात घ्या. 40% होत नसते. 40% म्हणजे किती? 40% म्हणजे किती? 13चे 40% किती होतात ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 13×52 म्हणजे 5 पॉईंट समथिंग येईल. मग मला सांगा, 13 आणि 5 18 यायला पाहिजे होतं इथं, आहे का? नाही, 52 आहे ना ते. सो त्याच्यामुळं असो, पुढे जाऊया. म्हणजे आता पेपर झाला, आयोगाचे मापं काढण्यात काही अर्थ नाही आहे. पुढे जाऊया आपण. चला, जे आपल्या ताब्यात आहे ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. वर्ष 2024मध्ये मोबाईल वापरण्याची संख्या 43%वरून 65%वर गेली. तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? अरे कितीची वाढ झाली पहा ना. 65 वजा 43 करा, 2, आणि हे 2, हे किती झालं? 5तून 3 गेले, 2 राहतात. 6तून 4 गेले, 2 राहतात. म्हणजे 22ने वाढली. 22% म्हणजे 43 मध्ये 22ने वाढ झाली आणि ती 65% झाली. मग आता साधी गोष्ट आहे, एकदम सिंपल. 43च्या अर्धे किती होतात? 21.5 म्हणजे 50%, बरोबर. आणि हे किती आहे? 22 आहे, म्हणजे 50%पेक्षा थोडंसं जास्त यायला पाहिजे. थोडंसं जास्त म्हणजे 51.16. 51.16. परत एकदा सांगतो, 43पेक्षा 22 वाढली. 43च्या अर्धे किती होतात? 21.5 होतात. 21.5 होतात. हे 22 आकडा आहे. अर्धे म्हणजे 50%, म्हणजे 22 असल्यामुळं 0.5 जास्त आहे, म्हणजे 50%पेक्षा थोडंसं जास्त, तर 51.16. आणि जर नाही चाललं, टोला मारायचा आहे, तर मग जो 2 जवळचे आकडे पाहायचे, 45.27 आणि 51.16. हे तर लय लांब लांब आहे, 22 आणि 80, आणि 2 पैकी एक उत्तर मारून टाकायचं. चला पुढे जाऊया आपण. आता हे एक गणित होतं जे तुम्ही लेफ्ट करून टाकायला पाहिजे होतं. याच्यामध्ये वेळ जातो. उत्तर 100% येते. उत्तर भयानक सोपं आहे. वेळ जातो, वाचण्यात पण भरपूर वेळ जातो. बघा, 3 पुरुषांनी केलेलं कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतकं आहे.
5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष 14 मुलांना 24 दिवस लागत असतील तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुलांना किती दिवस लागतील? एकदम सोपं आहे. 12 पुरुषांचं काम आहे. सो 12 पुरुष, इथं 3 पुरुषांनी केलेलं काम 5 मुलांच्या बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ 3 चोक 12 म्हणजे 5 चोक 20, म्हणजे इथं 20 मुलांनी केलेल्या कामाच्या बरोबरीत आहे. आता हे 20 मुलं आणि हे 14 मुलं किती झाले? हे 34 मुलं. 34 मुलं किती दिवसात काम करतात? तर ते 124. का बरं 124? कारण लक्षात घ्या, काम जे मुलं आहे आणि कामाचे दिवस आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. का बरं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे? कारण लक्षात घ्या, मुलांची संख्या वाढली तर दिवस कमी लागणार आहेत आणि मुलांची संख्या जर कमी झाली तर दिवस जास्त लागणार आहे. म्हणून याचा सहसंबंध घेताना कसा घ्यायचा? 34 इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 24. दिवसाशी मुलं काय आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून 34 मुलांना एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 24 दिवस. तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष, 9 पुरुष म्हणजे 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजे 5 त्रिक 15 मुलं. हे 15 मुलं. 15 महिला, 15 महिला म्हणजे इथं बघा 5 महिला 8 मुलांच्या बरोबरीत आहे. तर मग 5 त्रिक 15 म्हणजे किती मुलं होतील? 8 त्रिक 24 म्हणजे हे 24 मुलं होतील. आणि 12 तर इथं आहेच आहे. 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36 म्हणजे हे 36 झालं. 36 आणि 15 किती होतात? हे 36 आणि 15 हे होतात 51. म्हणजे याचा अर्थ काय आहे? 51 मुलं जे आहे, 51 मुलं हे किती दिवसात काम पूर्ण करतात त्या ठिकाणी काढायचं आहे. मग ते दिवस म्हणजे 1/x येऊन जाईल. चला आडवा तिरपा गुणाकार करा. जालिम पद्धत आपली. 24 गुणेला हे काय होईल? हे काय होईल? आडवा तिरपा गुणाकार. 34 गुणेला 1/x म्हणजे 34 भागीला x इज इक्वल टू 51 भागीला 24 होऊन जाईल. हे 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51. सो 24 3 8 24, x इज इक्वल टू 8 दोन्ही 16. 16 आहे का ऑप्शनमध्ये? सो 16 आहे ऑप्शनमध्ये. इथं जवळचे आकडे नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला मेथडनी जावं लागेल. 16 दिवस त्याला लागतील म्हणजे करण्यासाठी काम. चला पुढे जाऊया आपण. दहा पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे. त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 आहे. जर त्या 2 पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या 40% अधिक असल्यास त्या 2 पुस्तकाची प्रत्येकी किंमत किती? 2 पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या 40% आहे. तर आता ह्याच्यात 2 शॉर्टकट वापरता येतात तुम्हाला. मेथडनी जायचं नाही आहे. एक्स मानू यूज द्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये. बघा मेथडनी जायचं नाही आहे. बघा आता एकाची किंमत दुसऱ्याच्या 40%नी जास्त आहे. तर मग कोणाची 40%नी जास्त आहे? समजा एक पुस्तक आपण 35चं पकडलं, दुसरं पुस्तक 49चं आहे. कितीनं वाढली किंमत? 49 म्हणजे हे 9 वरचे आणि हे 4 14नी वाढलं. मग आपल्याला चेक करायचं आहे 14 हे 40% आहे का 35च्या? मग 35च्या 14 हे 40% आहे का? गुणेला 100. 7 दोन्ही 14, 7 5 35, 5 दोन्ही 10, 0 20 दोन्ही 40. म्हणजे हेच उत्तर आहे तुमचं. हेच काय आहे? उत्तर आहे. डायरेक्ट ऑप्शनवरून उत्तर येतं आहे. ऑप्शनवरून जायचं. कोणती संख्या दुसरीच्या 40% आहे हे काढायचं. चला दुसरी मेथड. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे म्हणजे 10 पुस्तकांची किंमत किती झाली? 160. त्याच्यातले 2 सोडून दिले, राहिले किती? 8. त्यांची किंमत किती आहे? 9.5. म्हणजे टोटल किंमत किती झाली? 8 पुस्तकांची. एकाची ॲव्हरेज 9.5. 8 पुस्तकांची किती होते? 8 पंचे 40, 0 हातच्याले 4, 9 8 72 आणि 4 76. पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट दिला, तिथं पॉईंट आहे म्हणून 76. म्हणजे 8 पुस्तकांची किंमत किती झाली? 76. जे 2 पुस्तकं सोडून दिले त्याची टोटल किंमत किती येईल? 160 वजा 76. 160 वजा जर 76 केले तर हे वरचे 60 आणि हे 24 किती होऊन जाईल? हे 60 आणि 24 जवळपास बघा 60 आणि 24 84. 84च होईल ना हे? बघा नाही 60 आणि हे वरचे 60 आहे आणि हे 24 म्हणजे किती झाले? 84. आता आपल्याला पाहायचं आहे 2 पुस्तकं मिळून 84 किंमत आहे. असे कोणते 2 आकडे आहे ज्याची बेरीज 84 येते? पहिलं कॅल्क्युलेट करून पाहिलं आपण. 9 आणि 5 14, हातचाला 1, 4 आणि 4 8 84 म्हणजे हेच उत्तर आहे. लक्षामध्ये काय केलं आपण? पहिल्यांदा ह्याची सरासरी वरून कॅल्क्युलेट केलं. टोटल हे 10 पुस्तकं, एकाची सरासरी किंमत 16 जर आहे एका पुस्तकाची, 10 पुस्तकाची किती असेल? 160. त्यातले 2 काढून टाकले. 8 पुस्तकाची दिलेली आहे 9.5 म्हणजे 8 पुस्तकं टोटल किती रुपयाचे झाले? 76 रुपयाचे. 160 जे 2 पुस्तकं सोडून दिले त्यांच्या किमती किती असेल टोटल 2 पुस्तकाच्या? तर 160 वजा 76. 2 पुस्तकांची किंमत किती आली? 84 रुपये.
मग असं कोणतं टोटल आहे ज्याचं 84 येते, याचं 64च येते आहे, याचं 37 येते आहे, याचं 48 येते आहे, हेच दोन आकडे आहेत ज्याची टोटल किती आहे 84, मग ते उत्तर आहे. किंवा मग एक पुस्तक दुसऱ्याच्या 40% आहे, तर मग 35पेक्षा हे दुसरं पुस्तक 14 रुपयांनी जास्त आहे. 35च्या 14 40% होते का ते कॅल्क्युलेट केलं, भरलं, डायरेक्ट उत्तर ते आहे. किती सोपं आहे, डायरेक्ट ऑप्शनवरून जायचं. 1 ते 100 अंकामध्ये असे किती अंक आहे जे 4ने पूर्ण भाग जातात आणि त्यामध्ये 4 हा अंकसुद्धा आहे. म्हणजे आपल्याला असा आकडा शोधायचा आहे 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 मध्ये असा आकडा शोधायचा आहे ज्याला 4ने निशेष भाग जातो, म्हणजे 4चा पाडा 4ने निशेष भाग जातो, त्याच्यात 4ही असला पाहिजे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे त्यामध्ये 4 हा अंकसुद्धा आहे, त्यात 4 अंकसुद्धा आला पाहिजे. हे गणित समजून घ्यायला 10 सेकंद लागले, वाचायला 5, समजायला 5 सेकंद, 10 सेकंद. आता पुढं कसं करायचं, तर ते काही मेथडनी जायचं नाही, डायरेक्ट गावठी पद्धत. चला 4 1 4, 4 2 8, कारण 4 मध्ये 4 आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 सक 24, 24 मध्ये 4 आहे आणि 4ने निशेष पण भाग जातो. 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, म्हणजे 4 आहे 40 मध्ये. त्याच्यानंतर 44, 4 आहे 48, 4 आहे, मग 4 52, 4 56, 4 60, 4 64, नंतर 68, 72, 76, 80, 84, त्याच्यानंतर 84, 88, 4 92, 4 96, 100. 7 आकडे आहे, उत्तर 7 आहे. 7 आकडे आहे, 7 आहे. गणित वाचायला आणि समजायला 10 सेकंद, पाडा म्हणायला कॅल्क्युलेशन करायला 20 सेकंद, उत्तर येते. गोला करायला 5 सेकंद, 35 सेकंदात गेम झाला. चला पुढे जाऊया आपण. म्हणून तुम्ही एक परमनंट लक्षात ठेवा, हे मेथडनी जायचं नाही, एक्स मानू वगैरे, त्याच्यात लय वेळ जाते. सो त्याच्यामध्ये तुम्हाला तिथल्या तिथं फिरवता आलं पाहिजे, ऑप्शनवरून खेळता आलं पाहिजे. आता हे गणित फार सोपं आहे. 21 मुलींची रांग आहे. चला 21 मुलींची रांग आहे. मोनिका उजवीकडे 4थ्या जागेवरती हलवले. जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवरती हलवले तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या स्थानावरती येते. तर तिच्या हलण्याआधीची रांगेतील उजव्या बाजूने किती जागा आहे. आता ह्या रांगेमध्ये टोटल किती पोरी बसलेल्या आहे, 21 पोरी. आता ह्या पोरीला आपण हलवलं, काय नाव आहे तिचं, मोनिकाला हलवलं आपण, 12व्या स्थानी चालली गेली ती. कितव्या स्थानी चालल्या गेली, 12व्या स्थानी चालल्या गेली. किती हलवलं तिला, उजवीकडे 4थ्या स्थानावर हलवलं होतं, मग ती 12व्या स्थानावर गेली. म्हणजे याचा अर्थ ती इथून 4 स्थानं मागं असली पाहिजे, म्हणजे ही 8व्या स्थानावरती असली पाहिजे आधी. मग ती हलवण्याच्या आधी कितव्या स्थानावर होती, 8व्या स्थानावर. मग त्यांनी विचारलेल्या उजव्या बाजूने कितव्या जागेवरती होती, तर आता उजव्या बाजूने तिच्या मधात 8 आणि 21च्या मधात किती लोक येतात, हे 11 लोक आणि हे 2 13 लोक, म्हणजे 13 लोक येत आहेत. मधात 13 लोक आहे, मग ही कितव्या स्थानावर आहे, उजवीकडून 14व्या स्थानावर आहे. सो ऑप्शन नंबर 4 तुमचं उत्तर आहे, 14व्या स्थानी डायरेक्ट उत्तर येते. सो असे गणित याच्या आधी पण आलेले आहे. याच्यात 5 आणि 1 6 होते, 6 6 36, 8 आणि 1 9, 9 9 81, 8 आणि 6 14, 196. उत्तर तुमचं 196 आहे. परत एकदा इथं पण तसंच 2 जवळचे आकडे घ्यायचे. जर नाही आलं तुम्हाला तर 196 मारा किंवा 190 मारा. चला पुढे जाऊया आपण. सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण निलेशपेक्षा नाही. ही झाली सान्वी. युविकापेक्षा उंच आहे, ही झाली सान्वी. ही युविकापेक्षा उंच आहे, हे बघा हे छोटं, हे सान्वी उंच आहे. सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण निलेशपेक्षा नाही, म्हणजे निलेश हिच्यापेक्षा उंच आहे. पुढे जाऊया. चैताली नमितापेक्षा उंच आहे, ही झाली चैताली आणि ही झाली नमिता. पण युविकापेक्षा नाही, म्हणजे याचा अर्थ युविका याच्यापेक्षा उंच आहे. तर त्यांच्यामध्ये सर्वात उंच कोण. आता ह्या दोघांना कोण जोडते, युविका. युविका ह्या तिघांमध्ये सर्वात उंच आहे आणि ह्या तिघांमध्ये सर्वात बुटकी आहे, तिच्यापेक्षा उंच सान्वी आणि सान्वीपेक्षा उंच निलेश. मग सर्वात उंच कोण, निलेश. निलाक्ष, सॉरी निलेश नाही आहे ते, निलाक्ष आहे. असू द्या ना, निलेश असो निलाक्ष असो, उत्तर येण्याशी मतलब आहे. किती सोपं आहे बाबा, रिझनिंग तर भयानक सोपं असते. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणून हे 30x प्लस 40x प्लस 38 प्लस x इज इक्वल टू काय होऊन जाईल, हे 180. बघा आता हे 30 आणि 40 70 आणि हे 71x इज इक्वल टू 180 वजा 38. 71x इज इक्वल टू हे 2 राहिले, हातचा देऊन दिला 1, 4 गेले 14, 71 दोन्ही 142, म्हणजे x किती आलं 2. सो इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे 2, ते तुमचं उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण. सोपा प्रश्न होता, वेळ घालवण्यात मिनिंग नाही.
म्हणून म्हटलं पुढं पुढं जसे जाल तुम्ही प्रश्न सोपे येतात. आता बघा, मधात आपण 5-6 प्रश्न सोडवले, पण अडकायची वेळ कुठे चालली नाही. हा रिझनिंगचा प्रश्न आहे जिथं तुम्ही अडकू शकता. थोडासा टफ आहे, थोडासा. बेसक किती होतात? 12. मग बारसकम किती व्हायला पाहिजे? 72. पण इथं आहे का 72? नाही. किती आहे? 66 आहे. मग हे पहिले 6 ने वाढते. 12 पंचे 60 आणि 12 पॉईंट म्हणजे 5.5 जर केलं ह्याला तर मग हे 66 येते. मग याचा अर्थ हे 5 ने वाढायला पाहिजे, बरोबर. तर हे 5 ने वाढायला पाहिजे म्हणलं 5 सक 30. हे बघा, हे 6 ने वाढलं, हे 5.5 ने वाढलं याच्यामध्ये, म्हणजे पटीत झालं. बेसख 12 6 पटीने वाढलं. त्याच्यानंतर हे 66 हे 5.5 पटीनं वाढले. आता हे 5 पटीनं वाढायला पाहिजे. तर मग बघा ना, आता 5 सख 30 3 5 सख 30 आणि 33 म्हणजे 330 यायला पाहिजे होतं. इथं 297 आहे, म्हणजे हाच आकडा चुकीचा आहे. सो 297 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. जर नाही जमलं तर अशा गोष्टी काय करायच्या, जरी रिझनिंगच्या असल्या लेफ्ट करून टाकायच्या. सो तुम्हाला 20 पैकी 3-4 गणित असे येणार आहे जे तुमचा वेळ खाणार आहे, ते लेफ्ट केलेले बरे, तर तुमचे उरलेले 15-16 व्यवस्थित येऊ शकतात. आणि जे हुशार पोरं आहे एकदम शार्प, ते तर उत्तर काढणारच आहे. म्हणजे पुढे जाऊया. हा लय सोपा होता बघा, एवढे सोपे गणित असतात. हा ब्लँक आहे, याला उलटं करून डार्क केलं. मग हा डार्क आहे, याला उलटं करून ब्लँक करावं लागणार. म्हणजे इथं ब्लँक यायला पाहिजे, 4 नंबरचं ऑप्शन आहे तुमचं. सो याला उलटं करून इथं ब्लँक यायला पाहिजे, ते याच्यातच आहे. 4 नंबरचं उत्तर आहे. किती सोपं आहे पहा. त्रिकोणांची संख्या तुम्हाला पाठच असेल, त्याच्यात लाईन मोजाव्या लागतात. 1 2 3 4 5 6 7. तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला असतो n × n-1/2. त्याच्यामध्ये लाईनची संख्या किती आहे? 7. 7 + 1 6 भागीला 2 बेत्रिक 6 सात्रिक 21. 21 तुमचं उत्तर आहे. 21 तुमचं काय आहे? उत्तर आहे. चलो आगे चलते हैं. किती सोपं होतं. पुढे जाऊया. 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे. त्या संख्या एकमेकाच्या एक जसे 2 प्रमाणात असतील तर त्या संख्येची बेरीज किती? डायरेक्ट ऑप्शनमधून जायचं. पहिले 10 घ्यायचं. 10 ही 2 संख्यांची बेरीज आहे. मग 9 × 1 = 9 होते. आपल्याला 50 पाहिजे आहे. 8 × 2 10 होतात. 8 × 2 16 होतात. 7 × 3 10 होतात. सात्रिक 21 होतात. 6 × 4 10 होतात. 6 × 4 24 होतात. आणि 5 × 5 10 होतात. 5 × 5 25 होतात. 25च्या वर आकडा जात नाही. आपल्याला 50 पाहिजे. चला 10 सोडून दिले आपण. दुसरा आकडा घेऊ, तो म्हणजे 15. तुम्ही म्हणणार सर 4 नाही केलं. 4 केलं. 4 × 6 म्हणजे ते रिपीट होते ना. 6 × 4 काय, 4 × 6 काय. हा सोडून दिला आकडा. चला पुढचा आकडा घेतला 15. 14 × 1 = 14. नाही होत. आपल्याला 50 पाहिजे गुणाकार. 13 × 2 घेऊ आपण. 13 × 2 15 होतं ना. 13 × 2 26 होतात. तिसरा घेतला. 12 × 3 15 होतात. 12 × 3 36 केला आपण. नाही येत. 50 पाहिजे आकडा, बरोबर. 11 × 4 44 होतात. नाही येत. 5 × 10 = 50 म्हणजे मिळाला 50 आकडा. म्हणजे एक आकडा त्याच्यातला काय आहे? 5 आणि दुसरा आकडा 10 आहे. आणि हे एक जसे 2 प्रमाणात आहे की नाही. 5 × 2 = 10 हो, हे पण आहे. म्हणजे हाच तुमचं काय आहे? उत्तर आहे. याच्यामध्ये पहा, सी म्हणजे 3 असतो आणि ई म्हणजे 25 आहे. सॉरी 5 आहे. ई म्हणजे याच्यातला सी म्हणजे 3 आहे. शेवटचा आकडा ई म्हणजे 5 आहे. सो सीचा नंबर किती आहे? ABC 3 आहे. ईचा नंबर DE 5 आहे, बरोबर आहे. मग तसं इथं डी साठी किती यायला पाहिजे? 4. आणि टी साठी किती यायला पाहिजे? 20 नंबरचा आकडा. सो हे 4 आणि हे 20. बाकी याच्यात कुठंच नाही आहे. तेच तुमचं डायरेक्ट उत्तर आहे. 10 सेकंदात उत्तर आलं तुमचं. पण लक्षात घ्यायचं, उत्तर आयोगाने तुमचं माझं दुर्दैव हे दिलेलं आहे. हे उत्तर एकदम ॲक्युरेट आहे. असो, आयोगाला चुकू द्या, आपण नाही चुकायचं, आपण ॲक्युरेट राहायचं म्हणजे. असो. सो हे होते 20 प्रश्न. सो मूळ हेतू गणित शिकवणे हा नव्हता. त्याच्यामुळं तुम्हाला मी ते मेथडनी हळूहळू 2 × 3 3 × 5 हे करत बसलो नाही मी. काही लोकांना सर फास्ट घेतल्यासारखं वाटू शकतं, ज्यांचं गणित खूपच कच्चं आहे. पण तुम्हाला परीक्षेत फास्टच सोडवायचे असतात. हेतू प्युअर होता माझा. तरी आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्हाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुम्हाला याचा फायदा होईल की नाही एक्झाममध्ये नक्की लिहून कळवा. भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.